शिवाजी विद्यापीठ येथे पद्मश्री डॉक्टर गो जाधव अध्यासन हिंदी अधिविभाग, किर्लोस्कर ऑइल इंजिन लिमिटेड आणि लक्ष्मी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अतुल देऊळगावकर यांचे साहित्य, संस्कृती, विज्ञान माध्यमे आणि शाश्वत विकास या विषयावर विशेष व्याख्यान संपन्न झाले. आपल्या प्रभावी आणि अभ्यासपूर्ण मांडणीत देऊळगावकर यांनी विकासाच्या सध्याच्या मॉडेलवर चिकित्सक भाष्य केले. विकास करताना निसर्गाची हानी होत असेल तर तो विकास नव्हे, तो विनाशाचा मार्ग आहे, असं ठाम मत अतुल देऊळगावकर यांनी व्यक्त केले. हवामान बदल, जलसंकट, शेतीतील अस्थिरता आणि वाढत्या आपत्तीचा संदर्भ देत त्यांनी पर्यावरणीय संतुलन राखण्याची तातडीची गरज अधोरेखित केली. साहित्य, संस्कृती, विज्ञान आणि माध्यमांची जबाबदारी गेल्या 25 वर्षांहून अधिक काळ पर्यावरण, शेती आणि विकास या विषयांवर लेखन करणारे देऊळगावकर यांनी शाश्वत विकासासाठी विज्ञानाधिष्ठित दृष्टिकोन, स्थानिक संस्कृतीचे भान आणि जबाबदार माध्यमांची भूमिका महत्त्वाचे असल्याचं अधोरेखित केलं. साहित्य आणि संस्कृती समाजमन घडवतात तर विज्ञान दिशा देते. या दोन्हींच्या समन्वयातूनच शाश्वत विकास साध्य होऊ शकतो, असंही ते यावेळी म्हणाले. सध्या विकासाची जी संकल्पना आहे ती चुकीची आहे आणि आपण त्यामध्ये जे आर्थिक मोजमाप करतोय GDP, GNP या आकड्यातनं माणसांची अवस्था दिसत नाही. म्हणून अमर्त्य सेन यांनी जी शाश्वत विकासाची कल्पना मांडली, जो विकास टिकाऊ आहे. आत्ताचा विकास पाऊस आला तरी पूर येतो, त्यानंतर धरणं कोसळतात, वाहून जातात, हा काही विकास नाही आहे. मग विकास म्हणजे जो पुढच्या पिढीसाठी टिकून देता येतो. विकास म्हणजे आर्थिक शिडीच्या तळाशी जो असेल त्याच्या क्षमतांमध्ये वाढ, त्याला सामाजिक न्याय मिळणं, म्हणजे अनेक बाजूंनी विकासाचा विचार केला जातो आणि सध्या तो नाही आहे. याचं मुख्य कारण आपल्या विकासामध्ये होणारी निसर्गाची हानी आणि ती निसर्गाची हानी होत असल्यामुळे आपल्याकडे हवा शुद्ध नाही आहे, पाणी शुद्ध नाही आहे, वारंवार आपत्तीची संख्या वाढती आहे. म्हणजे निसर्गाच्या आपत्तीचं कॅलेंडर दिल्लीतल्या CSEने केलेलं आहे, तर 365 पैकी 338 दिवस कुठे ना कुठेतरी आपत्ती येते. जर आपण आपला विकास असा केला की ज्याच्यामध्ये हवामान बदल होऊन सुद्धा आपत्ती आली नाही, म्हणजे पुराची संख्या कमी करता आली, आपल्याला उष्णतेच्या लाटेची तीव्रता कमी करता आली, तर आपला विकास टिकाऊ असणार आहे, जो सध्या युरोपमध्ये अनेक देशात केला जातो आहे आणि त्याचं मापन वेगळ्या पद्धतीने केलं जातं आहे. या दिशेनं आपल्याला जावं लागेल आणि त्यासाठी आपली संस्कृती ही बदलावी लागेल, जुन्यातनं काही घ्यावं लागेल आणि त्यातून आपल्याला साहित्य, विज्ञान या सगळ्याचाच नवीन विचार करून शाश्वतता हा मूळ निकष ठेवून आपल्याला वाटचाल करावी लागेल. जगामध्ये अनेक ठिकाणी म्हणजे आपण काय करतोय, आपण जंगलावर आक्रमण करतोय, नद्यांवर करतोय, पाणथळ जागांवर करतोय. त्यावेळेला प्रश्न असा विचारला पाहिजे की आपली आपत्तीनंतर हानी किती होते. पुण्यातला एक आंबील नाल्यामुळे 127 कोटीचं नुकसान झालं होतं. किंवा आता अगदी श्रीनगरमध्ये जे सरोवर आहेत इतिहास काळापासून, त्याच्यावर अतिक्रमण केल्यामुळे पुरांची संख्या वाढती आहे. पुरामुळे किती हानी होती हे जर आपण मोजमाप केलं ठिकठिकाणी, तर वृक्षतोडीमुळे येणारा पूर, तलावांवर अतिक्रमण केल्यामुळे येणारा पूर आणि पाणी इतकं स्फोटक आहे की त्यामुळे जे आता हवामान बदलाच्या काळामध्ये अतिवृष्टी होते, ढगफुटी होते, या काळात पुरांची संख्या वाढती आहे. ती आपण केलेल्या काँक्रिटीकरणामुळे. हे जेव्हा आपल्याला कळेल, हे मोजमाप आपण जर घेतलं तर काँक्रिटीकरणामुळेची हानी जी होते ती कळेल आणि मग आपण कुरणं वाचवू, आपण नद्या वाचवू, ओढे वाचवू, नाले वाचवू आणि तर तो विकास टिकाऊ विकास असेल.